यानंतर बातमी लोणावळ्यातून आहे। लोणावळा परिसरात चिक्की दुकानांची अतिक्रमणे होत असतात, तर जागेच्या अभावामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा फटका देखील बसतोय। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या अतिक्रमणावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु लोणावळ्यात मात्र वाहतूक कोंडी कायम। जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळा परिसरात चिक्की दुकानांची अतिक्रमण आणि जागेचा अभाव यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो। मागील जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळ्याकरांची बैठक घेतली। त्या बैठकीत अतिक्रमणावर कारवाईचं आश्वासन दिलं गेलं, पण आजही तीच स्थिती असून लोणावळ्यात मात्र वाहतूक कोंडी कायम आहे। त्यामुळे पर्यटक प्रवासी त्रस्त झाले, मात्र प्रशासन शांत बसले। तसेच वाहतुकीवर येणारा ताण पाहून शहरात ठिकठिकाणी वॉर्डन नेमण्याचे सूतोवाच देखील करण्यात आले होते, परंतु अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे। लोणावळ्यासारखे जेवढे हिल स्टेशन्स आहेत बऱ्यापैकी सर्व ठिकाणी आहे, त्याचं कारण सुद्धा सर्व ठिकाणी सेम आहे। याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस हा एक भाग आहे की त्याच्याकडे सफिशियंट मनुष्यबळ नाही आहे, पण त्याच्याशिवाय त्याचे अजून भरपूर कारण आहे। जसं की साहेबांनी सांगितलं की आपले रोडवरच लोक येऊन एन्क्रोचमेंट करतात, तर त्याच्यामुळे आपली रोडची रुंदी जी आहे ती खूप कमी झालेली आहे। याच्याशिवाय जेव्हा ट्रॅफिक मुवमेंट असतो तेव्हा लोक ट्रॅफिकच्या नियमाचं सुद्धा पालन करत नाही आहे। थोडीशी जागा दिसली की त्याच्या पुढे जाऊन आणि कम्प्लीट जे जाम आहे ते चोक करून टाकले। तर याच्यामध्ये मात्र आपण पोलीस बंदोबस्त वाढवला की ट्रॅफिक लवकर सुटेल तसा होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।